नमस्कार, मी लेखक दिग्दर्शक मुकुंद वसंत कुपेरकर आणि आज मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की माझ्या MK प्रोडक्शनचा माझा नवा पॉडकास्ट चालू होते आणि ह्या पॉडकास्टचं नाव आहे सत्याचे प्रयोग. आणि आज माझे पाहुणे आहेत माझ्याच लेखन दिग्दर्शनाचे, सहल चित्रपटाचे, आमच्या सर्वांचे वटवृक्ष आणि एक मोठे उद्योजक ज्यांनी रिक्षापासून सुरू केलेला हा प्रवास, नेता स्टोअर्स, तसंच सायकलचं दुकान, पानपट्टी दुकान आणि हा प्रवास करत करत सोन्याच्या मण्याचे व्यापारी, हा अत्यंत अद्भुत असा प्रवास करत करत त्यांनी चित्रपट निर्मिती मध्ये पहिल्यांदा पाऊल आज ठेवलेलं आहे. आणि त्यांच्या या निर्मिती क्षेत्रातलं पहिलंच पाऊल आणि मी माझं म्हणजे भाग्य समजतोय की मला त्यांच्या या निर्मिती प्रक्रियेमध्ये लेखन दिग्दर्शनाची संधी मिळाली आणि त्यातून सहल चित्रपट जो सत्यकथेवर बेतलेला आहे तर तो आम्ही निर्माण केलेला आहे. आणि आम्हाला गॅरंटी आहे की आमचा चित्रपट बघून नंतर भरपूर म्हणजे आम्हाला स्कोप मिळेल, कुठं कुठं तरी आमच्या मुलाखती होतील. पण आज सोशल मीडियाचा जमाना आहे आणि सोशल मीडियाजवळ मला वाटलं की माझा निर्माता जो अत्यंत कष्टातनं वर आलेला आहे आणि ह्या निर्मात्याला किंवा माझं एक मत काय आहे किंवा रिक्षापासून निर्माता होणे ही जशी प्रक्रिया आहे तसं त्यांनी फिल्म निर्मिती का करावी हा जो प्रश्न पडला मला, म्हणून हे जाणून घेण्यासाठी निर्मिती प्रक्रिया काय आहे हे मलाही माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे. पण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना, माझ्या मायबाप प्रेक्षकांना, माझ्या या चित्रपटातील अनेक कलाकारांना निर्माता म्हणजे देव असतो. आणि तो का असतो? कारण त्याचा प्रवास तेवढा कठीण असतो. मूळचे गर्भ श्रीमंत नसलेले पण शून्यातनं विश्व निर्माण केलेले हे आमचे लाडके विलासदादा आपले सहर्ष स्वागत आहे आमच्या सत्याच्या प्रयोगमध्ये, या पॉडकास्टमध्ये. तर बघ, हे आमचे पाहुणे. नमस्कार, मी विलास धोंडराम केसरकर. तर हे आमचे विलासदादा, अर्थात दादा आज तुमच्याकडं आपला जो कोल्हापुरातला लक्षतीर्थ परिसर म्हणा किंवा आपली सुवर्णनगरी गुजरी म्हणजे कोल्हापूरमधली गुजरी एक उद्योजक म्हणून बघते आणि एक रिक्षावाला ते सुवर्ण कारागिरातून एक झालेला उद्योजक आणि त्यातून फिल्म निर्मिती हा जो तुमचा प्रवास आहे, तर हा प्रवास जाणून घ्यायच्या आधी मला तुमच्या बालपणाबद्दल आणि तुमच्या शाळेबद्दल जाणून घ्यायचं आहे. माझा जन्म शनिवार पेठेत बुरुड गल्ली झाला आणि तिथूनच आई वडील आमचे गावी असल्यामुळे मला आमच्या चुलत्याकडे लहानपणापासूनच आम्ही चुलत्यांच्याकडे राहिले होतो. आई वडील आमचे गावी म्हणजे राधानगरी तालुक्यात दुर्गम अशा खेड्यात आडोली म्हणून गाव आहे, त्या गावात आमचे आई वडील आणि चुलते आमचे कामानिमित्त कोल्हापुरात आले आणि तिथेच त्यांनी म्हणजे किराणा मालचं दुकान वगैरे घातले आणि तिथं आम्ही आमचे चुलत भाऊ, मी, परत आमच्या मामा म्हणजे त्या आमच्या चुलतीच्या भावाचा मुलगा, हे असे त्यांच्या शाळेला लहानपणापासून शिकायला होतो. आणि तिथूनच मग पहिलीपासून चौथी तिसरीपर्यंत माझं शिक्षण तिथंच झालं. परत त्यांना ते आमच्या चुलतीनं जरा असं म्हणजे सगळ्यांचं हे म्हणजे पसारा थोडक्यात म्हणजे काय तिघा चौघाचं जेवण, त्यात किराणा मालचं दुकान, त्यामुळे ते जमायचे नाही. म्हणून चुलतीनं आम्हाला ते एक वर्ष म्हणजे मला काय जमणार नाही म्हटली आणि म्हणून मग आमच्या वडिलांनी गारगोडीच्या पुढं पारदेवाडी म्हणून गाव आहे, त्या पारदेवाडीत आमच्या आत्या आहे, आत्यांच्या इथं मग चौथीला शाळेला गेलो. म्हणजे हा जो तुमचा शिक्षणाचा प्रवास थोडा भटकंतीत गेला म्हटला तरी काय हरकत नाही. म्हणजे एक छोट्याशा खेडेगावातून शहरापर्यंत आणि शहरापासून परत एक छोट्या परत खेडेगावात. तर लहानपणीचे विलासदादा, अर्थात विलास कसा होता? विलास तसा म्हणजे शांतच होता. म्हणजे शांत म्हणजे काय, खेळकर वगैरे आता लहान मुलांच्यासारखं खेळतोयच की तसं त्या मानानं खेळत होतो आम्ही. आणि खेळकर असल्यामुळे आम्ही कसं बिंदास्त होतो, म्हणजे असं लागल काय पडेल काय असं काय विषयच नाही. त्या आता जी लहान मुलं बघतात तसंच त्यावेळेचा स्वभाव होता. हाच स्वभाव म्हणजे अर्थात आता तो फिल्म निर्माण करताना हाच स्वभाव दिसतोय. बरोबर, लागल का पडेल का याची भीती नाही. होय. तर दादा अगदी
अगदी छान तुमचं बालपण गेलं म्हणायला काय हरकत नाही. फार म्हणजे कशी परिस्थिती साधारण कशी काय होती काय? आता चा मुलगा काय परिस्थिती असणार त्यावेळी. आणि त्यावेळी आमच्या गावाकडे रस्ते नव्हते, लाईट नव्हती. आम्ही चालत जायचे जवळजवळ 8 ते 9 किलोमीटर. वर्षातून 2-3 वेळा जायचो होतो, म्हणजे आई वडिलांच्याकडे सुट्टीला. म्हणजे कुठं दिवाळीची सुट्टी म्हणा किंवा मे महिन्याची सुट्टी. त्यानंतर आम्ही ते दुकान आमच्या किराणा मालचं चुलत्याचं असल्यामुळे तिथंच आम्ही म्हणजे पूर्ण आयुष्य आमचं इथंच गेलं थोडक्यात म्हणजे आमच्या चुलत्याजवळ. त्यामुळे चुलत्यांचं पण आम्ही उपकार विसरू शकत नाही. अरे वा, म्हणजे एक नात्यागोत्यांचा पण सपोर्ट मिळत गेला होय तुम्हाला. होय. आणि एक म्हणजे एक छान बालपण गेलं, बरोबर. खेळकर बालपण गेलं तुमचं. खेळ. आणि मग यातून पुढं तुम्ही कॉलेज शिक्षण कॉलेजपर्यंत तुमचं 10वी पर्यंत आलं. बरोबर. तर कॉलेजला काय कसं काय काय? 10वी नंतर मी आमच्या मामांच्याकडे शाळेला गेलो. त्यावेळी पण म्हणजे चुलतींना जरा लोड व्हायला लागलं त्यांच्या परिस्थितीनुसार म्हणा, किंवा किराणा मालचं दुकान बी कॉम्पिटिशन त्यावेळी बी होतं आणि आत्ता बी आहे. कॉम्पिटिशन वाढल्यामुळं काय झालं की त्यांना बी जरा त्रास व्हायला लागला. त्रास व्हायला म्हणजे कसा, त्यांना ते जमना म्हणजे एवढ्या लोकांचं जेवण करणे. ते बी आमच्या नेता स्टोर्समध्ये भाऊजी सिंग रोडला दुकान आहे नेता स्टोर्स, कागदपत्राचे म्हणजे वकिलांचे वगैरे कागदपत्र तिथे मिळतात, स्टेशनरी. तिथे आमची चुलती होती सर्व्हिसला. आणि त्यानंतर आमची चुलती दुकान बघायची. मग आम्ही मुलं असल्यामुळं आम्ही पण दुकानात म्हणजे गिरायक वगैरे द्यायचे. म्हणजे स्टेशनरीच्या दुकानात थोडक्यात मदतनीस म्हणून तुम्ही काम करत होता. मग स्टेशनरीच्या दुकानात नाही, चुलती आमच्या स्टेशनरीच्या दुकानात होती. हा, आणि तुम्ही म्हणजे जायचं तिथं. त्यामुळं नंतर कालांतरानं काय झालं की मला पण तिथं जॉब लावला चुलत्याने मला. अच्छा, म्हणजे एक लहानपणापासून म्हणजे थोडा कामाचा ट्रॅक तिकडे लागला असं म्हणायला काय हरकत होय, नाही. दादा, मला एक विचारायचं तुम्हाला की तुम्ही साधारण कॉलेज साधारण काय काळ होता ते, कसा होता काळ कॉलेजच्या ह्याच्यातला? कॉलेजच्या ह्याच्यात म्हणजे काय माहिती काय, कॉलेजला मी गोखले कॉलेजला होतो. 10वी नंतर गोखले कॉलेजला मला ॲडमिशन मी घेतलं. पण कॉलेजमध्ये माझं काय एवढा म्हणजे इंटरेस्ट नव्हता म्हणजे अभ्यासात एवढं काय आम्ही हुशार नव्हतो. त्यामुळे रिक्षा काढून मग मला सवय लागली रिक्षा काढायची म्हणजे काय, परिस्थितीनुसार सवय लागली. हां, पैशाचा अभाव असल्यामुळे मी कॉलेज करत रिक्षा काढत होतो संध्याकाळी. आणि आमचे वडील शनिवार पेठेत सर्व्हिसला वखारीतच होते काही दिवस. त्यांच्या ओळखीमुळे आम्हाला तिथं सायकल दुकान मिळालं. सायकल दुकानानंतर मला तिथं पानपट्टी होती त्या सायकल दुकानच्या दारात, ती पण आम्हाला त्यांनी दिली. आणि संध्याकाळी मग आम्ही त्या मालकाची रिक्षा असल्यामुळं मला लायसन वगैरे काही नव्हतं त्यावेळी रिक्षाचं. मग त्यातूनही ती धाडस करून मला ती रिक्षा संध्याकाळी फिरवायला देत होती. की 120-25 रुपये त्यांचा तो इन्कम होता. त्यावेळी ते आम्ही त्यांना देऊन मग ती रिक्षा काढली. म्हणजे अगदी कॉलेजच्या जीवनात म्हणजे साधारण 16-17 वय असेल तुमचं. होय. आणि 16-17 वर्षी तुम्ही कोणतंही तुमच्याकडे लायसन नाही, तरी पण तुम्ही परिस्थितीचा अभाव म्हणा, ऍक्च्युली ते म्हणजे गाडी चालवणं तसं एक धोकादायकच होतं, पण तरी तुम्ही धाडस करत होता. एक धाडशी वृत्ती तुमची जी गावाकडची होती ती इथं दिसते. संध्याकाळी 7च्या नंतर रिक्षा काढतो, त्यामुळे पोलिसांचा एवढा त्रास नव्हता त्यावेळी. केव्हा चेकिंगला असली तर ते सापडत होतं, त्यावेळी दंड वगैरे व्हायचा. उद्या नक्कीच तुम्ही मोठे फिल्म निर्माते होणार, त्यावेळी पोलीस तुम्हाला नक्कीच विचारणार की तू काय रे रिक्षा फिरवत होतास म्हणून. होय विचारणार. तर तुम्ही आज सत्याच्या प्रयोगमध्ये नियमाचे उल्लंघन करत होतो ना, लायसन नसताना रिक्षा चालवत होतो. सत्याच्या प्रयोगमध्ये हे सत्य मोठं तुम्ही बोलला. बरोबर. म्हणजे आमच्या पहिल्याच पॉडकास्टचा खरा हा विजय आहे. होय. काय असेल ते असेल मला माहित नाही, पण हा सत्याचाच विजय आहे. दादा, रिक्षा चालवत होता, परिस्थितीचा अभाव, ह्या गोष्टी होत असताना साधारण 17-18 वर्षाचा विलास हा म्हणजे वयात येण्याची अगदी प्रोसेस, एक कॉलेजमधलं जीवन काय दादा, कसं काय वैयक्तिक तुमची इच्छा असेल तर म्हणजे आता त्याचा सांसारिक आत्ताच्या ह्याच्यावर परिणाम यायला नको. मैत्रीण वगैरे कोण होती का हो? मैत्रीण होती की, कारण ती मनातच फक्त मनातच होती मैत्रीण, पण त्याच्याकडे एवढे काय लक्ष दिलं नाही मी. बरं, तिचं काय बघणं तुमच्याकडे असायचं काय? बघणं काय नसायचं, माझं बघणं असायचं तिच्याकडे. अच्छा, म्हणजे एकतर्फी.
म्हणजे ही एक प्रेरणा होती तुम्हाला की काम करत राहायचं आणि कधी तर कॉलेजला जायला ही प्रेरणा होती कॉलेजला की कधी तर आपण जाऊया छान कॉलेजला, बरोबर. नटून मिटून जाऊया, थोडा इन्कम पण खिशात पैसे. नटून तर कुठलं जाणार, नटायला कपडे नकोत काय. मग आमच्या त्या मामांची चुलत मामा लागतो त्याची आम्ही कपडे घालायचे, आमच्याच वयाचा होता तो, त्याची कपडे घालायचे आणि उगाच शाळेच्या पाठीमागून असं फिरायचं, म्हणजे चांगली इस्त्री वगैरे करून घरात इस्त्री तांब्यान करायची, तांब्याच्या तांब्यात कोळसं घालायचं आणि ती इस्त्री करत होतो आम्ही, आणि तेच कपडे घालून परत त्याला संध्याकाळी आम्ही द्यायची. एक वेगळा पैलूच उलगडला तुम्ही की म्हणजे एक 87-88 काळातला एक तुम्ही आम्हाला घेऊन गेलाय तिथं. आणि म्हणजे मैत्री असायची पण त्यावेळी खुलून बोलणं होत नसायचं ना, काही त्यावेळी माध्यम होतं टेलिफोन सारखं, काहीच सारखं. नव्हतं. मग इथून कॉलेज करत करत रिक्षा चालवत तुम्ही परत आणखी काय जॉब स्वीकारला का, काय कसं काय काय तुम्ही मगाशी बोलला की मी नेता स्टोअर्समध्ये होतो, पानपट्टी होती. होय, मग त्यानंतर मग आमच्या चुलत्याने मला नेता स्टोअर्समध्ये सर्व्हिसला लावली. पण नेता स्टोअर्स आणि ते कसं बांधिलकी असल्यामुळे मला ते जमलं नाही. 8 तास ड्युटी करायची, 8 तासच ड्युटी असायची, पण ते माझ्या स्वभावात ते जमलं नाही. म्हणजे 8 तास ड्युटी करून दुसऱ्याचं हे करत बसायचं, म्हणून काही तर स्वतः करावं म्हणून मी रिक्षाचा व्यवसाय चालू केला. पण एक परिस्थितीत शिक्षण किती तुमचं, काहीतरी 12वी. त्या नेता स्टोअर्समध्ये असताना त्या स्टेशनरीतले पेन म्हणा, वह्या म्हणा, पुस्तकं म्हणा, म्हणजे ह्याचा ओढ तुम्हाला असायचा का हो की आपण शिकावं? भरपूर ओढ असायचा आणि मालकाचा पण माझ्यावर विश्वास होता त्यावेळी. आणि मी जरी 12वी जरी असलो तरी मला फॉर्म कुठले इंग्लिशमध्ये कुठं होते, जवळजवळ 1000 प्रकारचे फॉर्मचे रॅक होतात. त्या रॅकमधले मी बिन बघता आम्ही ते हे काढायचे, फॉर्म काढायचे आणि गिरायकाला देत होतो. आणि म्हणजे ॲक्च्युली ते गिरायक पण असं बघत बसायचे, म्हणजे आले अंदाज पैसे काढतात आणि बिगर बघता आम्ही ते त्या रॅकला जाऊन ते फॉर्म काढत होतो. त्यामुळे मला तिथं पण म्हणजे खूप म्हणजे त्याने मी सोडताना मला माझ्या पाठी ती हे लागलेली, म्हणजे तुम्ही सोडू नका वगैरे, पण ते मला बांधिलकी चालत नाही म्हणून मी ती सोडून दिलं. म्हणजे स्वतंत्र तुमच्या जगण्याचा पिंड आहे हे मी लहान असल्यापासून तुमच्याकडे बघतोय. आणि त्या नेता स्टोअर्सला प्रॉव्हिडंट फंड वगैरे सगळे सोय ही होती, तरी पण मी ते जमले नाही मला, म्हणजे घेतले नाही. त्यानंतर मी दोघा तिघांनी लावले तिथं, आमच्या पाहुण्याच्या पवर असते, माझ्या भावाला पण लावला जॉबला तिथे, प्रॉव्हिडंट फंडाची नोकरी असल्यामुळे. थोडक्यात सरकारी नोकरी होती ती, तरी पण तुमचं तिथं जमलं नाही. बरं, मग तुम्हाला रिक्षा चालवावी अशी वाटलं, कारण ते तुमच्या एक्स्ट्रा इन्कमसाठी ते नव्हतं. रिक्षाचं मला थोडक्यात तिची आवडच होती, रिक्षा चालवायची, म्हणजे वाहन चालवायची थोडक्यात मला आवड आहे, अजून पण आहे. वा. आणि मग दादा पानपट्टी का चालवा वाटली तुम्हाला? पानपट्टी पैशासाठीच की, पैसे काय नसल्यामुळे आम्हाला ती जरा रिक्षा म्हणा किंवा जर म्हटलं असतं तर तुम्हाला नेता स्टोअर मध्ये निम सरकारी नोकरी होती ती, बरोबर, तर तुम्ही तिथं राहिला असता. बरोबर. एक ठराविक बाबा 8 तास 10 तासाचा जॉब काय असेल ते तुम्ही केला असता, छानपैकी तुम्ही कॉलेज करत केलं असतं. पण तुम्हाला रिक्षा म्हणजे स्वतंत्र व्यवसाय, परत पानपट्टी, परत स्वतंत्र व्यवसायाला, म्हणजे तुम्ही बांधिलकी तर राहायचं नाही म्हणता, हे एक तुमचा पिंड वेगळा जाणून येतोय आम्हाला. पण मला म्हणायचं आहे की ह्यातून तुम्हाला कधी त्या तारुण्य वयात कधी परिस्थितीची जाणीव यायची किंवा हे की मागच्या परिस्थितीची काय ओढ असायची का आईवडिलांची? कारण ती कुठेतरी खेडेगावात तुमच्या दुर्गम भागात आहेत, जिथं मी तुमच्या गावी आलो त्यावेळी मला ते जाणवलं. नंतर तिथं काही मी माहिती काढल्यानंतर तिथं डिस्कवरी चॅनलनं ते सगळं शूट केलेला भाग आहे. अतिशय असा दुर्गम भाग आज पण आहे. बरोबर. तर दादा काय त्यावेळी आई वडील लांब असायचे, पण मागची परिस्थिती, छोटं घर तिकडं, तर तुमचं काय कसं इथलं इन्कम सोर्स, घरी काय मदत? घरी काय घरची पण मदत नसायची, आमच्या चुलत्यानंच आम्हाला जास्त साथ दिली. आता ते नाही आहेत, पण चुलत्यानं आम्हाला खूप साथ दिली त्यावेळी. आणि ॲक्च्युली काय आलं तिकडं लाईट पाण्याची किंवा डेअरीची असे, आता कसं दुधानं लोक आमच्या गावी पण आता म्हणजे पैसा म्हणजे मिळतोय दुधाच्या ह्याच्यामुळं. दुधाचा एक हा तिथं म्हणजे साईड बिझनेस आहे, शेतीबरोबर जोड काम म्हणून दुधाचा व्यवसाय आहे. पण त्यावेळी ते दुधाच्या व्यवसायाला गाडी जायला नको का, त्या गाडीच्या त्या रोडला गाडीच जात नव्हती, रोडच नव्हता. त्यामुळे ते दूध पण घरातच, आणि जनावर वगैरे असे दूध दुभतं म्हणजे घर होतं आमचं, म्हणजे दुधाचा म्हणजे खूप म्हणजे हे होतं दुधाचं, म्हणजे शिल्लक राहायचं दूध, ते काय डेअरीत घालायतच नव्हती ना. म्हणजे दूध दुभत्याचं घर म्हणा. घर होतं. आमची आजी तर अशी मोठा हे करायची, मोठ्या डेऱ्यात ती ताक करायची आणि सगळ्या गावाला वाटत होती. आणि ती अशी मोठी रवी होती ती, त्यावेळी लहान नव्हते ना आता त्या मिक्सरमध्ये वगैरे, त्यावेळी मोठी रवी असं उभारून ती दोरीने हे करायची आणि ती गावाला ताक वगैरे द्यायची.
एवढं म्हणजे दूध आमच्या घरी होते तिकडे. म्हणजे पण ते पैशाचं चलन पूर्ण कमी, कारण ते पैसे कसं मिळणार, सगळं घरातच दूध. बरोबर, म्हणजे सगळं होतं पण पैशाचं त्यावेळी गणित ऍक्च्युली त्यावेळी तो काळ तसा होता की लोकांच्या हातात पैसा खेळायचा पैसा नाही. खेळायचा नाही. बरोबर. दादा इकडे तुम्ही शहरात असताना रिक्षा चालवत होता तर काही तुम्हाला आर्थिक अडचणी यायच्या का हो त्यातून? खूप यायच्या आर्थिक अडचणी. 22व्या वर्षी माझं लग्न केले आणि 22व्या वर्षानंतर आम्ही ती रिक्षा करण्याबरोबर रिक्षात जास्त प्रॉफिट नव्हते म्हणून आमच्या चुलत्याबरोबर आम्ही आणि त्यांच्या मामांच्या मुलग्याबरोबर पार्टनरशिप केली की आपण आता प्रेस घालूया, प्रिंटिंग प्रेस. आणि त्या प्रिंटिंग प्रेस आमच्या चुलत्यांना नेता स्टोअरच्या ह्याच्यामुळे माहिती असल्यामुळं आम्ही ते एक मशीन घेतलं आणि कंपोजिंग वगैरे असायची त्यावेळी, ती अक्षरं लावायची. आता ते कॉम्प्युटरवर करतात पण त्यावेळी ते कंपोजिंग असायचं, कंपोजिंग अक्षरचं. मग ते पण शिकलो आम्ही आणि त्याचा एक कामगार वगैरे ठेवले, 4-5 जणांनी तो प्रेस चालू केला. पण ते प्रेसमध्ये काय झालं की आम्ही एक जुनं मॉडेल घेतलं प्रिंटिंगचं. ते एवढं जुनं होतं की त्या ह्याच्यावर ते काम करायला जमायचं नाही आम्हाला त्या मशीनवर. त्यामुळे तो बिन धंदा म्हणजे असा फेल गेला म्हणजे कामच त्याच्यावर होत नव्हतं. अरे बापरे. त्यामुळे तिथं परत थोडाफार लॉस झाला आणि ते बंद केलं. म्हणजे एक उमेदीने चालू केलेला उमेदीने व्यवसाय चालू केलता आणि पण हां, म्हणजे एक थोडस म्हणजे बॅकला आहे त्यात बॅकला आहे त्यात बॅकला यावं लागलं. आणि नंतर मग ती रिक्षा चालू केली आम्ही, कंटिन्यू रिक्षा चालू केली. आणि लग्न झाल्यानंतर मुलं वगैरे झाली 2. मलाच एकदा असं तुमच्या तोंडातून ऐकायला आलं, म्हणजे ते कदाचित तुमच्या बोलताना ओघवत्या ह्याच्यात, कारण आम्हाला लेखकांना म्हणा, दिग्दर्शकांना किंवा मुलाखतकारांना थोडी माहिती घ्यायची सवय असते आणि बोलता बोलता तुमच्या तोंडातून आलं. मला ते त्यावेळी खूप म्हणजे ते पर्सनल आहे तुमचं, तरी पण मी बोलतो एक तुमची परवानगी घेऊन की 450 रुपयासाठी काय किस्सा होता तुमचा? ॲक्च्युली त्यावेळी रिक्षाचा धंदा पण कमी होता. त्या रिक्षाच्या धंद्यात काय व्हायचं, घरातला खर्च, मुलगा माझा कायम जरा आजारी असायचा आणि त्याला दवाखान्याला लागायचे पैसे आणि रिक्षाचं काम पण निघायचं त्यावेळी. अरे असं म्हणजे पूर्वी कसं रिक्षा होत्या बजाजच्या, पण ते एवढ्या परफेक्ट नव्हत्या. म्हणजे त्या कंपनीला काय नावं ठेवत नाही मी, पण त्या रिक्षाचं काम किंवा रस्त्यामुळे म्हणा असं ते काम निघायचं. आणि ते कामाचं, आणि आम्ही नवीन रिक्षा काय घेतली नव्हती, तेवढी आमची परिस्थिती पण नव्हती. सेकंड हँड रिक्षा असल्यामुळे काय व्हायचं, त्याचं काम निघायचं. आणि काम निघले की ते मिस्त्रीजवळ जायचं, परत ते धंदा केलेला दिवसभर त्या रिक्षाला खर्च करायचा आणि संध्याकाळी येऊन परत मुलगा आजारी असायचा आणि त्याला परत दवाखान्याचा प्रॉब्लेम. अरे बाप. त्यामुळे एवढा प्रॉब्लेम यायचा. मग एक टायरी झिजायच्या ना गाडी, आता गाडी रस्त्यावर फिरते म्हटलं तर टायरी झिजणार, मग टायरीला आता पैसे कुठं नकोत काय. त्या संघर्षाला तुमच्या चंदनासारखी झीज होती. हां, मग ते का एक व्यापारी होता रंका टॉवरला, त्याचं आता काय नाव घेत नाही मी, त्यानं मला एक टायर दिली. टायर दिल्यानंतर मी ती घातली टायर, आणि त्याला ते 450 रुपये मला त्यावेळी देता आले नाही. देता नाही आलं, त्याने ते घरात आला आणि मला ते बडबडला, म्हणजे पैसे ते कोण साहजिकच बडबडणार की पैसे त्याला टायमिंगवर दिले नाही तर. ते मला येऊन बडबडला. त्या दिवसापासून ठरवलं की बाबा हे आपला पैसा महत्वाचा, आयुष्यात पैसा मिळवणं गरजेचं आहे, मिळवणं गरजेचं आहे. तुम्हाला ते म्हणजे मनाला लागले. बरोबर, कंठ आज पण दाटून दिसतंय बरोबर आहे की 450 रुपयासाठी. आणि नक्कीच म्हणजे दादा आम्हाला सांगायला म्हणजे अगदी मुलाखत म्हणलं तर काय हरकत नाही की हे 450 रुपयाची जशी तुमची जबाबदारी होती तशी ह्या फिल्मची पण जबाबदारी आमच्या सगळ्यांच्या खांद्यावर आहे. आणि मग ते तुम्ही, कारण ह्या 450 रुपयापासून तुम्ही कमवलेले पैसे आहेत, तर ती जाणीव ठेवून आज मी इथं म्हणजे आम्ही हे सगळी काम करतोय माझी टीम घेऊन. दादा 450 रुपये कदाचित तुमच्यासाठी असा विचार केला का तुम्ही की टर्निंग पॉईंट होता? होय की, बरोबर आहे की, टर्निंग पॉईंटच झाला तू आता. कारण 450 रुपये मला तू 4 चौकात येऊन बोलला ना, माझं 450 रुपये तुला द्यायला जमत नाही तर पण टायर कशाला घातलीस तू घरात बसायचास. म्हणजे ही थोडंसं इन्सल्ट गोष्ट होती, पण ती तुमच्यासाठी बदलणारी गोष्ट होती. मला वाटते तुम्ही त्या काळात पण कदाचित 10-12 तास काहीतरी काम करत होता. बरोबर. म्हणजे मी तर अगदी तुम्हाला लहानपणापासून ओळखतोय. आणि मग ते तिथून काय मग नवीन व्यवसाय परत काय म्हणजे प्रेस झाली, दुकान झालं, नेताजी स्टोअर, रिक्षा कंटिन्यू चालू होती. कुठं टर्निंग पॉईंट आला तुमचा? टर्निंग पॉईंट असं काय म्हणता येत म्हणजे नाही. काय एक नवीन काय वाट शोधली तुम्ही त्याच्यानंतर?
रिक्षा काढता काढता आमचा मेहुणा सोनार काम करायचा. सोनार काम म्हणजे लाखी काम करायचं, लाख महिन्यात भरायचा. मेवणा म्हणजे विजय अडसोई. बायकोचा भाऊ विजय ओके अडसूळ. ओके यस. हा. आणि आमचे मामांच्या जरा ओळखी होत्या. त्या ओळखीचं नाव मी आता सांगू शकतो की यशवंतराव मेते किंवा किरण मेते, शशिकांत मेते, त्यांची मुलं शशिकांत मेते, निशिकांत मेते, यांचे काम मला मिळालं. किंवा मेहुण्याच्या दृष्टिकोनातून मेहुण्याकडनं आम्ही मग एकत्रच काम करायला लागलो. आणि तिची रूम आम्ही त्या बिंदू चौकाच्या कमानीच्या अलीगड तेजपाल राठोड म्हणून होते, ते दादानीच मला गाठून दिले की बाबा तुम्ही इथं काम करा, मी काम देतो. वा. आणि त्या दिवसापासून आमचं थोडाफार ठरलं बदल झाला. बदल झाला. म्हणजे म्हटलं जातं एक मराठीत ज्येष्ठ म्हण आहे की मेवणा म्हणजे दुखणं असतं, बरोबर. पण मेवणा म्हणजे औषध झालं तुम्हाला, औषध झालं. बरोबर. परिस्थिती बदलायला. होय होय. आमचा मेहुणा बी माझी गाडी काढत होती रात्री. अरे वा. म्हणजे तुमच्या घराला कष्टाची सवय आहे. होय होय होय. आमच्या मेहुण्यामुळं पण थोडक्यात आमचं ॲक्च्युली माझ्या मामामुळं आणि माझ्या मेहुण्यामुळं हा. माझ्या जीवनाला खरी पलाटणी मिळाली. सोन्याचं काम म्हणजे तुम्ही ते मला म्हणजे असंच तुमच्या ह्याच्यातून येऊ दे ते मुखातून की एक 22-23 वर्षाचं तुम्ही तरुण, बरोबर. लग्न झालेलं लहान मूल, जे आता तुम्हाला मूल म्हणजे आपल्या या फिल्मचे प्रशांत केसरकर भाऊ, आता ते तुम्ही भाऊ भाऊच वाटताय म्हटलं तर, म्हणजे कारण तुमचं लवकर लग्न झालं. बरोबर. तर हे व्हीत असताना दादा आमच्या वहिनींची म्हणजे तुमच्या जीवनसंगिनीची साथ कशी होती तुम्हाला काय? ॲक्च्युली माझ्या बायकोनं खूप मदत केली. खूप मदत म्हणजे काय, आम्ही रिक्षा काढताना ते तुला तर पहिल्यापासून म्हणलोच मी, म्हणजे आम्हाला ते काय धंद्यात ते म्हणजे रिक्षात काय पैसे नसायचे, दवाखान्यात वगैरे लागायचं, तर माझी बायको पोत म्हणे, लहान म्हणे, म्हणजे डोळ्याला पण दिसत नाही, मोहरी एवढे म्हणे, त्यावेळी ती रात्रभर भरायची डबा. म्हणजे मला त्यामुळं तिचा एक हातभार लागायचा की ती मनी भरून तिची मजुरी आपल्याला मिळायची आणि त्या मजुरी आठवड्यातून द्यायचा मनी, आठवड्यातून तिची मजुरी यायची, ती हातभार लागायचा. हातभार म्हणजे भरपूर हातभार लागायचा. त्यामुळे एक थोडे पैसे खेळायला लागले तुमच्याकडे. खेळायला लागले. बरोबर. मग खेळायला लागले असं म्हणता येत नाही, त्याचा पैसा चलन चलन थोडक्यात साधारण काय काळ होता ते, काय आठवणीत काय 93-94 असं होता काय? नाही 95-96. 95-96 बरोबर. म्हणजे मी पण तेव्हा मेथेंच्यात कामाला होतो. 95-96 बरोबर. आणि दुपारचं मी काम घेऊन यायचं. मला आठवते वहिनी त्या उन्हातनं आलेल्या, म्हणजे लहान मी त्यावेळी, तर छानपैकी काय ते खाऊ पिऊ घालायच्या. बरोबर. तर ती वहिनींची मी जाण ठेवून आहे. मला पण म्हणजे एक बरं वाटते मला ह्या गोष्टी काढताना. मग ती माहित नाही मला, म्हणजे पॉडकास्टचे नियम पण मला माहित नाहीत, पण आपण एक जस्ट आपला इतिहास सांगताना भारावून गेल्यावर वाटते की आपण ते दिवस काढलेले आहेत. बरोबर. दादा मी 95-96 तुमचा काळ बघितलेला आहे. साधं घर होतं तुमचं. बरोबर. अगदी जे आता प्रशांत भाऊ आहेत आणि तुमची लहान मुलगी दीदी, ती छोटी छोटी होती त्या. बरोबर बरोबर. आणि तुमची सतत धडपड असायची, बघायचं आम्ही. आणि मग तुमचे दिवस जे म्हणजे बदल झाला म्हणताय तुम्ही मेवण्यामुळं, बरोबर, तुमच्या कष्टामुळं किंवा मेथे ह्या परिवारामुळं. बरोबर. तर हे करत असताना कुठं आणखी काय तुम्हाला म्हणजे परत काय एखादा व्यवसाय नवीन सुचला का? व्यवसाय सुचला की, कारण काय माहिती काय, ह्या धंद्यामुळे आम्हाला 4 पैसे मिळाले नाही असं म्हणता येत नाही. आणि ह्या धंद्यावरनंच मग आमचा एका मामांचा मित्र होता, त्या मित्राचं पण मी नाव आता घेऊ शकत नाही कारण तो आता या जगातच नाही आहे. राहू दे. त्याच्यामुळं काय झालं की मामांच्या ओळखीमुळं आम्ही तो जरा असं कॉम्प्युटर ह्याच्यात असल्यामुळे त्यांना जरा असं ऑनलाईन मशिनरी आम्ही घेतल्या त्याच्या बॅलेन्सिंग वेटच्या, गाड्यांना जी बॅलेन्सिंग वेट लागते चाकांना बॅलेन्सिंग करायला, त्याच्या मशिनरी घेतल्या. पण त्या मशिनरी बी आमच्या त्या प्रेस सारखंच झालं. अरे बाप रे. म्हणजे जुनी घेतली आणि ऍक्च्युली आम्हाला त्यातली काय माहिती नसल्यामुळे जवळजवळ त्यावेळी 30 ते 35 लाख रुपयाला आम्ही लॉस. बापरे. म्हणजे तेव्हा सोन्याचा दर होता खचून 7-7 हजार रुपये. 7 ते 8 हजार रुपये. 8 हजार रुपये म्हणजे 8 लाख रुपये किलो सोनं. होय होय. बरोबर आहे. बरोबर. साधारण त्या काळात 3.5-4 किलो सोने तुम्ही म्हणजे गेलं गेलं. जे आजच्या काळातलं 5 कोटीचं सोनं होतं. बरोबर बरोबर. तुमच्या कष्टाने मिळवलेलं घामाचं. दादा काय अवस्था झाली तुमची? कारण मी बघायचं त्यावेळी तुम्ही जरा डिप्रेशन मध्ये असायचा. डिप्रेशन मग काय ते काय सगळं सॉल्व्ह होत नाही ना. बरोबर आहे. डिप्रेशन मध्ये गेले की मग आणि परत लॉस मध्ये आलो असतो आम्ही. बर. काय झालं म्हणजे मग ते काय पुढे मशिनरीचं काय झालं? मशिनरीचं मग स्क्रॅप मध्ये त्याचे 20,000 रुपये पण आले नाहीत. अरे बाप
बापरे. 20,000 रुपये पण आले नाही. त्यानंतर आम्ही ती मशिनरी एक आमच्या मित्राच्या कारखान्यात तशीच नेली, म्हणजे कुठेतरी गिराक लागते का बघ म्हणून आमच्या मित्राच्या उद्यमनगरात कारखान्यात ठेवली ती. आणि कारखान्यात ठेवल्यानंतर ती बाकीचं सगळं स्क्रॅपच घातले, म्हणजे कुणाला विकलीच नाही, ती कुणी घेतलीच नाही. थोडक्यात आधुनिक त्याची होती आणि ती पूर्वीची होती. म्हणजे जसं प्रेसमध्ये आम्ही ती मशीन घेतलं ट्रेडल प्रिंटिंगचं, बर. फार जुनं, तसंच हे पण घेतलं. म्हणजे 2 वेळा मला ते घासलेलं आहे. म्हणजे थोडक्यात प्रेस एक आणि हा ह्याचा कारखाना आहे. आणि त्यानंतर ते एक मशिनरी तिथं सगळं स्क्रॅपमध्ये टाकल्यानंतर एक मशिनरी तिथं शिल्लक राहिलेली कारखान्यात. बर. आणि काय तर नवीन करायचं म्हणून मी त्या कारखान्यात गेलतो. आणि त्याच्यानंतर मला एक मशिनरी ह्या धंद्यासाठी सुचली, म्हणजे मण्याच्या धंद्यासाठी, आपल्या सोन्याच्या सोन्याच्या धंद्यासाठी. अच्छा. मग आम्ही काय करायचं, तिघच काम करत होतो आम्ही. मेहुणा आमचा, मी आणि एक आमचा आत्तेभाऊ होता. तिघच लाख करायचे रात्रभर. म्हणजे 3 वाजेस्तोवर आम्ही ते काम करायचं. बर. रात्री 3 वाजेस्तोवर. बापरे. 3 ते 4 तासच झोपत होतो मी. मला खरोखर सांगायला आत्ता वाटते आम्ही हाय व्यवस्थित, पण त्यावेळी खूप राबलोय. नाही दिसते. आमचा मेहुणा, मी आणि आमचे ते आत्तेभाऊ. तो आत्तेभाऊ आता आमच्याकडे नाही आहे, पण हाय आता इथे राहतो तो. आणि तिघं 3 वाजेस्तोवर आणि आमचं मेहुणं तर 5-6 वाजेस्तोवर काम करायचं. आणि एवढी झोप असायची की ती तिथंच झोपायचं. मग मामा जाऊन आमचे ते काम ठेवून व्यवस्थित परत सकाळी आम्ही कामाला बसायचं 7-7:30. दिवसाच्या रात्रीच्या घामाला 3 ते 3.5 तास झोप व्हायची आमची. दिवस रात्र काम करत राहिले. होय होय होय. तर बोलता बोलता माझ्या लक्षात आलं की त्या स्क्रॅप मधनं तुम्ही काहीतरी मशीन काढलं म्हणला. स्क्रॅप मधनं मशीन काढलं. आणि हा. आधी माझा प्रयत्न चालूच होता की ह्या महिन्यात बाबा आपण एवढं आता कसं व्हायचं, लाख वाढायची ह्यात असं टायमिंग जायचं आमचा ह्या धंद्यात. लाख वाढायला 1-2 तास जायची. परत ते लाख कटिंग करून डब्या करायच्या अशा लहान मण्याच्या. आणि त्यात एक 100 मणी करून एक समजा 2,000 मणी असले तर ते 100च्या 20 डब्या करायच्या. आणि भरणीवाल्या म्हणजे लाख भरायचे. लाख भरायच्या भरणीवाल्याकडे ते द्यायचं. ते दिल्यानंतर काय व्हायचं की ते अर्धा दिवस त्यात भरण्यात त्या भरणीवाल्या घालवायच्या बायका. आणि मग त्यानंतर आमच्याकडे कामाला यायचं. मग बरेच दिवस मी त्या ह्याच्यात की नाही कामाचं म्हणजे काय तर चेंज करायचं म्हणून त्या मशिनरीच्या शोधात होतो. मुंबईला गोरेगावला मी 3 ते 4 वेळा गेलो. बापरे. हा. आमच्या मित्र एक होता. तो म्हणजे असं मशिनरी वगैरे करायच्या, नवीन काय तर मशिनरी करायच्या ह्याच्यात होता तो. म्हणजे पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड द्यायची ह्याच्यात तो पारंगत होता. अच्छा. मग त्याच्या पत्ता काढून मी गोरेगावला 4 ते 5 वेळा गेलो. मुंबईचं काय माहीत नाही मला. त्यातनं मी आमच्या त्या पाहुण्याला काय घेऊन मुंबईच्या माहितीगार असणारा त्याला घेऊन त्या गोरेगावमध्ये गेलो. आणि तिथून ते शिकलो म्हणजे त्यांनी ते स्टीलचं आम्हाला ते करून दिलं मशीन. हँडवर्किंगचं मशीनचं म्हणजे हँडवर्किंगचं. मग ते इथं येऊन आम्ही परत तिथनं मुंबईतनं घेऊन आलो. इथं घेऊन आल्यानंतर ते लाख भरायचं ट्रायल केला. तर ती लाख टाकल्यानंतर पूर्ण जळायची लाख त्या स्टीलच्या भांड्यात असल्या. बरोबर. नंतर म्हणजे आयला मग विचार करत 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 त्या कारखान्यात बसलो. कारखानावाला बी आमचा मित्र होता. तो पण म्हणजे थोडक्यात मशिनरी वेगवेगळ्या कसा करायच्या किंवा काय करायचं ह्या विचाराचा होता. मग ते आमच्या चुलत भावा पांडुरंग केसरकर म्हणून आहे, त्याच्या ओळखीचा होता तो. अच्छा. त्याच्या ओळखीच्या ह्याच्यातनं मग असं बोलता बोलता आम्ही ते बोललो की बाबा असं करायचं आहे म्हणे. आणि मनी पण भरून येण्याला म्हणे. भरणीवाल्यांच्याकडे मग काय व्हायचं, भरता भरता कुठं उडून गेला किंवा काय ते कमी यायचं मनी. बर. आम्हाला तर पुढे द्यायला लागायचे. बरोबर. तिथं लॉस व्हायचा. ती लॉस होऊ नये म्हणून मी ह्या मशीनच्या पाठीमागे लागलो. म्हणजे लॉस झेपता आता लॉस नको. आणि स्क्रॅप मधनं तो एक नवीन व्यवसाय तुम्ही सुरू केला. म्हणजे दादा बघा की म्हटलं म्हणजे परमेश्वर इथं आहे असं म्हटलं तर काय हरकत आहे सांगा की एक मोठा रक्कम तुमची त्या काळात लॉस गेली. त्या कचऱ्यातनं पण तुम्ही जसं कचऱ्यातनं सोनं वेचलं जातं, कुठलाही कचरा सोन्याचा वाया जात नाही, पण तुम्ही लोखंडातनं सोनं वेचलं म्हणायचं थोडक्यात. बरोबर आहे. आणि एक त्यानंतर त्या कारखान्यात आम्हाला ते मशीन म्हणजे मी जर असं विचार करत बसलेलो आणि त्याने पण ते तयार केलेलं. मग ते त्या मशिनरीकडे आम्हाला ही मशीन आमच्या धंद्यात उपयोगात येईल ह्या पद्धतीने आम्ही ते काम केलं. म्हणजे मला ते मशीन थोडक्यात त्यावेळी 35 लाख रुपयाला जरी लॉस झालो, जरी त्या 35 लाख रुपयाला कारखान्यामुळे लॉस झालो, तरी मला त्या मशिनरीमुळे मला ह्या मशिनरीचा अंदाज मिळाला.
त्यामुळे माझं हे काम फास्टमध्ये चाललं. फास्ट झालं आणि कदाचित ते पैसे इथं भरून निघलं म्हटलं तरी 100% भरून निघाले. पण त्यामुळे तो धंदा लॉस केलाय मी आता, त्यामुळे माझ्या मनात ते लागले नाही. म्हणजे थोडक्यात काय मी ह्यामुळे धंद्यात लॉस गेलो ते एवढं काय वाटलं नाही त्यावेळी. दादा एवढं म्हणजे अगदी तुम्ही ती नुकसान आनंदानं स्वीकारली आणि त्यातनं तुम्ही परत उभा केलं, कचऱ्यातनं साम्राज्य उभा केलं. बरोबर. म्हणजे स्क्रॅपमधून तुम्ही एक मशिनरीचा शोध लावला. ही साधी गोष्ट नाही आहे. आता मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे. हे झाले व्यवसायाचं. तुमचं पिक्चर बद्दल काय मत होतं किंवा तुमचा आवडता हिरो काय, आवडती हिरोईन काय? माझा आवडता हिरो ॲक्च्युली लहान मुलांच्यावर मला म्हणजे जास्त पिक्चर काढायचं असं नाही, पण ते मला अनोखा बंधन एकदा पिक्चर बघितलं होता मी, शबाना आझमींचं. शबाना आझमी. हो हो. आणि त्या पिक्चरमध्ये त्या मुलाची एक भूमिका होती. त्याचं एक बकरं होते असते, ते बकरं पाळत असते. ॲक्च्युली तुम्ही बघितलं असेल किंवा नसेल, ते बकरं पाळताना तिची जी सावत्र आई असते ती बकरं खाटक्याला विकते. अरे हा हा. आणि त्या पोराची तळमळ त्या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे. तर ते मनाला भावूक होऊन गेलं. भावलं. मग कधी तुम्ही असं म्हणजे पिक्चर बघायला टॉकीजला वगैरे जायचं का हो? पिक्चर बघायला टाकीला जायचे, रिक्षा लावायची, झाडाखाली पिक्चर बघत होती. म्हणजे चित्रपट काहीतरी आवड होती तुम्हाला? आवड खूप असायची. असं वाटायचं का स्वतः म्हणजे जरा आपला चेहरा आहे, आपण कुठेतरी काम पिक्चर मध्ये करावं वगैरे काय? पिक्चरमध्ये काम करायचं एवढे हे आमचे नव्हतं सोडा, कारण काय माहिती का एवढी ऍक्टिंग आणि हे जमली नसती, पण ते बघायला आवडत होतं पिक्चर. आणि एकंदरीत हे व्याप पण तुमच्या लवकर संसार मागे लागला. संसार पाठीमागे लागला, मुलं बाळ आणि दवाखाना वगैरे होताच की. मुलगी पिक्चर मध्ये काम आयटी क्षेत्रात आहे, आयटी मध्ये आहे. मुलगा जिम ट्रेनर आहे, व्यायामपट्टू आहेत. आणि ह्या फिल्मचे पण आता ते निर्माते आहेत तुमच्या बरोबर. बरोबर. दादा हे करत असताना चित्रपट करावा असं तुम्हाला वाटलं तर नक्कीच मी थोडंसं पॉझिटिव्हकडं निगेटिव्हकडे बोलतोय, कारण तुम्ही दोन व्यवसायात लॉस झालेला आहे. बरोबर. मी अगदी माफी मागून बोलतोय तुमची, की चित्रपट हा व्यवसाय पण बेभरोशाचा समजला जातो. बरोबर. आणि नक्कीच मला माझ्या या पॉडकास्टमध्ये सांगायला थोडंसं एक वेगळं वाटतंय. पण मी तुम्हाला ही कल्पना दिली की तुमच्या मुलाला मी निर्मिती संस्थेत घेऊन गेलो पुण्यासारख्या शहरात, जिथं निर्मिती कार्यशाळा होती अखिल भारतीय महामंडळाची. आणि त्याचे धोके फायदे हे सगळं आम्ही वर्कशॉप करून आलो. कदाचित मी तुम्हाला बोललो पण की चित्रपट हा व्यवसाय असा आहे, आणि तरीही तुम्ही हे धाडस केलं. आणि ते धाडस करणं हीच आमची मोठी जबाबदारी आम्ही समजतोय ती. बरोबर. आज म्हणून तर कदाचित मी तरी वैयक्तिक दिग्दर्शक किंवा लेखक या नात्याने 2 वर्ष थांबलेलो नाही ना, मी इथून पुढे थांबणार. पण हे तुम्हाला धाडस नेमकं निर्माता व्हावं हे एक पिक्चरचा भाग झाला. पण ह्या चित्रपटातून तुम्हाला नेमकं म्हणजे आता तुम्ही निर्मिती क्षेत्रात आलायच, एक वेगळ्या मोठ्या ग्लॅमरस क्षेत्रात तुम्ही आलेला. बरोबर. त्यातले धोके फायदे तोटे सगळं, जसं आम्हाला पण माहिती आहे की पुढे आम्हाला AI बरोबर लढायचं आहे किंवा आधुनिक टेक्नॉलॉजी बरोबर बदलायचं आहे, तसं निर्माते पण आमच्या पाठीशी राहणं गरजेचं असतं. तुम्ही चित्रपटात कुठेही कॉम्प्रोमाइज नाही केलेलं. तर ही निर्मितीची जी तुमची एक प्रक्रिया आहे, त्या थोडक्यात प्रक्रियेबद्दल आम्हाला जरा सांगा. कारण तुम्हाला काय यावं वाटलं या चित्रपटाच्या निर्मितीत? हा वेगळा प्रश्न आहे हा एकूण प्रवासातला तुमच्या. तो अगदी म्हणजे मी मनापासून विचारतो की तुम्हाला काय यावं वाटलं? मला ॲक्च्युली नवीन काहीतरी करायची इच्छा असते कुठल्याही धंद्यात. म्हणजे समजा मशिनरी म्हणा किंवा कुठलाही धंदा करताना काहीतरी नवीन करावं असं माझी पहिल्यापासून हे आहे. आणि ॲक्च्युली आपण एकत्र काम करत असल्यामुळं सोनार काम वगैरे किंवा ह्या कामात तुझ्या मुलग्याचं पण मी त्या कुठला पिक्चर नाटक रश्मी रती कर्णाची त्यानं भूमिका केलेली आणि तुझ्या जीव रंगला त्या लहान मुलाचं काम पण बघितलं मी. आणि काय मला पण वाटलं की लहान मुलांच्यावर पिक्चर आपण काढलं तर काय होईल. त्यात तू मला ते सांगितलंस की बाबा लहान मुलांची माझी परिस्थिती आहे ती पण तसं त्या ह्याच्यात हे होती सूट होती. म्हणून ते एक विचार केला, बघूया म्हटलं धाडस करून काय होईल ते होईल. वा. आणि म्हणजे तुम्हाला निर्माता म्हणून दिग्दर्शक मी नौका आहे. मी शॉर्ट फिल्म वगैरे केलेलं आहे, काहीतरी मी छोट्या मोठ्या ऍड करतोय. काही शॉर्ट फिल्मला माझ्या बऱ्यापैकी तुझ्या तू बघितले ते गोंधळ आणि परीस हे मला जरा भावलं. माझ्यासाठी तो सन्मानाचा दादा. मग म्हणूनच आणि मला पण धाडस करू असं वाटलं आणि काहीतरी वेगळं करायची इच्छा असल्यामुळं बघूया म्हटलं त्यात पण आपलं किती नशीब आहे ती.
तुम्ही आला पण एक म्हणतात ना की म्हणजे आयुष्याचं सगळ्यांच्या सोनं लहान मुलांच्या म्हणा किंवा लेखक दिग्दर्शक म्हणून मला शॉर्ट फिल्ममधून फिल्मकडे माझा प्रवास सुरू झाला हे तुमच्यामुळेच झाला. बरोबर. हे मी ऑन कॅमेरा मी कुठंही न विसरता बोलू शकतोय. मी आयुष्यात त्या गोष्टी माझ्यासाठी या टर्निंग पॉईंट ठरल्या. बरोबर. मला दुसरा चित्रपटही मिळालेला आहे. पण एक मला ह्या प्रवासातनं जाणवलं की तुम्ही ठामपणे मागं राहिला उभा आणि आज आपल्याकडे चित्रपट आलेला आहे, पूर्ण झालेला आहे. बरोबर. काही थोडी तांत्रिक बाजू त्याच्या राहिलेल्या आहेत, जसं की सेन्सॉर म्हणा किंवा काही किरकोळ गोष्टी. चित्रपट बघितल्यानंतरची तुमची भावना काय होती की एवढे पैसे लावून तुमचं जे तुम्ही निर्मितीचं स्वप्न होतं तर ते काय वाटलं तुम्हाला? मी केलं ते योग्य केलं, काय वाटलं ते तुम्ही बिंदास बोला. काय बिंदास बोलण्याचा संबंधच नाही. आपण आता पुढे गेलेलो आहे, आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. वा. आणि पिक्चर खरोखर सगळ्यांनी बघितलंच पाहिजे आणि बघणारच, हा मला पण विश्वास आहे. धन्यवाद दादा. आणि तुम्हाला म्हणजे एक त्या लेखनाच्या प्रक्रियेचं एक तुम्हाला ज्यावेळी स्क्रिप्ट वाचन झालं आपलं किंवा त्याचं वाचन आपल्या तुमच्या मुलासमोर आणि तुमच्यासमोर झालं, काय दादा तुम्हाला काय वाटलं त्या म्हणजे एकूण त्या चित्रपट कथेविषयी काय वाटलं? खूप चांगले आहे आणि लोक बघणार आहे, आम्हाला पण विश्वास आहे. आणि पूर्णपणे म्हणजे वेगळी पिक्चर आहे, म्हणजे लहान मुलांच्यावर आधारित असल्यामुळे ते आवडीनं बघण्यासारखे आहे आणि सगळ्यांनी बघण्यासारखे आहे. सहलीचा मी ह्यातनंच तुमचा एक अनुभव घेतो. काय होता तुमचा सहलीचा अनुभव दादा? कारण आपण चित्रपट सहल या नावाने काढलेला आहे आणि निर्माता पण तुमचा सहलीचा अनुभव सांगा. सहल आम्ही केव्हा केलीच नाही, म्हणून तर पोरांच्या जी सहल काय असते, कसं कसं काय असते म्हणून ते बघितलं तर ते एवढं भारी वाटलं की आम्ही काय सहलीला जाऊ शकलो नाही, पण ह्या पोरांची पण जी शाळेतून तडजोड जे करता येते म्हणजे परिस्थितीनुसार ती पण बघितली. आणि खरोखरच लोकांची परिस्थिती अशी असते की काही लोकांना 1000 रुपये पण आत्ता मिळत नाहीत परिस्थितीनुसार. ती मुलं सहलीला जाऊ शकत नाहीत, पण काटकसर करून आमच्या हिरोसारखी मुलं शाळेला म्हणजे सहलीला जायला बघतात. ते बघितल्याशिवाय लोकांना पण समजणार नाही. वा. म्हणजे एक निर्मितीची प्रक्रिया तुम्ही समजून घेतलीत. एक नौका दिग्दर्शक असून पण तुम्ही माझ्या विश्वास ठेवलात. तर ह्या सत्याच्या प्रयोगामध्ये मी अगदी हे महात्मा गांधींचं वाक्य आहे किंवा सत्याचे प्रयोग म्हटलं जातं त्यांच्या जगण्याला. तर मला सांगायला दादा म्हणजे अगदी रंगदेवतेला स्मरून सांगेन की आज तुम्ही दिलेल्या कोणत्याही रकमेपैकी 1 रुपयाचा अपहार माझ्याकडून झालेला नाही. बरोबर. कोणत्याही कलाकाराच्या मानधनात किंवा कुठेही तुम्ही नौक्यात, मी तसा जुना आहे, एक अर्धा वर्षाचा अनुभव आहे शॉर्ट फिल्मचा, पण कुठेही मला रुपया मी खाल्लेला नाही हे मी अभिमानाने सांगेन. कारण इथं आपल्या या पॉडकास्टमध्ये लोकांपर्यंत ही प्रक्रिया जाणे गरजेची आहे. बरोबर. की एक निर्माता उभा राहताना किंवा एक दिग्दर्शक म्हणून उभा राहताना फिल्मची प्रोसेस काय आहे बाबा, जगणं काय आहे फिल्मचं. आणि तुमचा इतिहास जाणून घेतल्यानंतर मला अगदी मी 95-96 पासून मी तुम्हाला ओळखते, साधारण 30 वर्षाचा आपला प्रवास आहे. तर तुमच्या कष्टाचं मला मोल माहीत आहे आणि ते मी प्रामाणिकपणे माझ्या टीमनं प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या सत्याच्या प्रयोगामध्ये दादा तुमचं पहिल्यांदा आमच्या टीमकडून आभार मानतो आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळाला, खरंच मनपूर्वक धन्यवाद. आणि एक छोटीशी भेट म्हणून आता उत्तरोत्तर आपल्याला काय जर बोलायचं असला तर तुम्ही आणि बोलू शकताय, तसं काय बोलायचं आहे का तुमचं? आपली कलानगरीच असल्यामुळे आपण ते धाडस पण केलेलं आहे. कलानगरीत कलाच येणार आपली बाहेर. त्यामुळे आपल्या या मातीत कला आहे म्हणून कला आपण बघूया. आता कलाच आपण केलेली आहे, आता ते लोकांच्यावर बी अवलंबून आहे. चांगलं घ्यायचं आणि वाईट नाही. माझी कोल्हापूरची लोक असे आहेत, मला माझ्या कोल्हापूरबद्दल सांगायला म्हणजे अगदी अभिमान वाटतोय आणि गर्व वाटतोय की चांगलं काम केलेलं आहे आपण, लोकांपर्यंत नक्कीच पोहोचल, लोक आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील. आणि भालजी पेंढारकर सारखे आपले दैवत आहेत. मी त्या अकॅडमीतच भालजी पेंढारकर फिल्म अँड थिएटर अकॅडमीतच शिकलेलो आहे. मी माझ्या गुरुजनांचा पण आभार मानतोय आणि सगळ्या कलाकारांचा आभार मानतोय. आणि आम्ही सगळी मिळून आम्ही माझ्या वतीनं दिग्दर्शक या नात्यानं आम्ही तुमचं पहिलं आभार मानतोय, कारण तुम्ही आमच्या मागं ठामपणे उभं राहिलात. तर विलास दादा तुम्ही आमच्या म्हणजे एक उत्तरोत्तर नातं आपलं भावनाशील होते, कारण आपला चित्रपट आज पडद्यावर यायच्या मार्गावर आहे. आज खरंच भारी वाटते की आई वडील परमेश्वर यांच्यानंतर एक तुमचं नातं जुळलं. आई वडील आणि ते तर आहेच, पण माझ्या स्वामींच्यामुळं, माझ्या अंबाबाईमुळं हे सगळं साध्य झालेलं आहे. अगदीच. आणि स्वामी जसं तुमच्या माग आहेत तसं स्वामी आणि तुम्ही आमच्या पाठीशी राहिलात. आणि माझी परमेश्वराकडे जसं स्वामींच्यावर तुमची भक्ती आहे
तसं आमची स्वामी समर्थांच्यावर भक्ती आहे, आई अंबाबाईवर भक्ती आहे की माझा हा निर्माता एवढा मोठा होऊ दे की त्याच्याकडे अनेक दिग्दर्शकांनी अनेक लेखकांनी काम करावं, त्यांच्याकडे अनेक तंत्रज्ञानांनी काम करावं आणि त्यांनी अनेक माझ्या कलानगरीतल्या कलाकारांना काम द्यावं, प्रत्येकाचं आयुष्य गाजवायला मदत करावी, एवढा माझा निर्माता मोठा होऊ दे हीच माझी आई अंबाबाई चरणी प्रार्थना. आणि दादा आपला हा प्रवास असाच अखंड चालू राहू देत. तसंच तुमच्या ह्या सुरुवातीच्या प्रवासातली माझ्या सत्याचा प्रयोग ह्या पॉडकास्टमध्ये तुम्ही पहिलेच पाहुणा आहेत आणि पहिलाच पॉडकास्ट आहे माझा. मला व्याकरण माहीत नाही, मला गुन्हेले भागिले काय माहीत नाही, माझ्या भावना खऱ्या आहेत आणि ह्या पॉडकास्टमध्ये आपण आलात, मी मनापासून आभार मानतोय. आणि तुमचा सुरुवातीचा हा जो प्रवास आहे रिक्षाचा, तर मी ही रिक्षा तुम्हाला अत्यंत आदरपूर्वक देतोय, तर त्याचा स्वीकार तुम्ही करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ.